सो हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, इंडियन मार्केटमध्ये आपण बघतो की दररोज नवीन नवीन रेग्युलेशन्स रूल येतच असतात. तर ह्या गोष्टींना कंटाळून लोकांना ना आता खूप जास्त इंटरेस्ट कशामध्ये येत चाललाय? क्रिप्टो ट्रेडिंग आणि फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये. आता फॉरेक्स ट्रेडिंगचं जर बघितलं तर इंडियामधून फॉरेक्स ट्रेडिंग करणं म्हणजे इलिगल गोष्ट करण्यासारखं आहे. आणि क्रिप्टो ट्रेडिंग बोललो तर भरपूर जास्ती प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत आणि नक्की ट्रेडिंग कसं करायचं ना हे समजत नाही. पहिलंच तुम्हाला क्लिअर करतो, क्रिप्टो ट्रेडिंग जे आहे ते इंडियामध्ये लीगल आहे. FIU रजिस्टर भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आणि तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये जर ट्रेड करताय की नाही, म्हणजे फ्युचर्स ऑप्शन्स मध्ये जर ट्रेड करताय तर तुम्हाला 30% टॅक्स द्यावा नाही लागत. टॅक्स स्लॅब नुसार तुम्हाला ते पे करावे लागतात. 30% टॅक्स द्यायची इकडे गरज नाहीये. ओके, आता जर इंडियामध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त फेमस जो प्लॅटफॉर्म आहे तो आहे डेल्टा एक्सचेंज. डेल्टा इंडिया जो प्लॅटफॉर्म आहे, बिकॉज तिकडे काय आहे की सगळ्यात पहिला प्लॅटफॉर्म तोच होता आणि त्याच्यामध्ये लिक्विडिटी पण खूप जास्त तुम्हाला बघायला भेटते. आणि ऑप्शन्स मध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल ना तर लिक्विडिटी खूप जास्त मॅटर करते. खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. ती का महत्वाची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जाईल. ओके, सो ज्यांना डेल्टामध्ये अकाउंट ओपन करायचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, अकाउंट ओपन करून घेऊ शकतात. आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा आयडी पाठवा, मी तुम्हाला VIP ग्रुपमध्ये पण ऍड करतो. ओके, सो आज आपण नक्की काय डिस्कस करतोय? आज आपण हे डिस्कस करतो की डेल्टा एक्सचेंज एवढे जे युजर्स आहेत किंवा ज्यांना ट्रेडिंग करायचे क्रिप्टोमध्ये, नक्की ट्रेडिंग कसं करायचं तर ट्युटोरियल व्हिडिओ आपण बनवतोय. डेल्टा एक्सचेंजला पूर्णपणे समजून घ्यायचंय. मोबाईलचा पण व्हिडिओ येऊन जाईल, पण आता आपण वेब प्लॅटफॉर्म बद्दल जाणून घेतोय की PC वरती जर आम्ही डेल्टा एक्सचेंज वापरतोय तर ते नक्की कसं यूज केलं पाहिजे, कसे फ्युचरच्या प्राइस ओपन करायचे, कसे वॉचलिस्ट ऍड करायचे, कसे ऑप्शन्स ट्रेड करायचे, कसे SL लावायचे, फंड्स कुठे दिसतात आणि मार्जिन मोड काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज बघायला भेटतील. सो जास्त वेळ न घालवता चला स्क्रीनवरती बघूया डेल्टा एक्सचेंजचा प्लॅटफॉर्म कसा यूज करायचा. सो आपण फायनली डेल्टा एक्सचेंजला लॉग इन करून घेतलंय मित्रांनो. आणि ह्याच्यावरती बघा काय काय गोष्टी मी व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला. सुरुवातीला मार्केट दिसतंय, फ्युचर्स दिसतंय, ऑप्शन्स दिसतंय, RW टोकन्स दिसतात, अल्गो मार्केट प्लेस दिसतंय आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला इथे ना राईट साईडला ऍड फंड दिसतंय. तुम्ही फंड UPI ने ऍड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, कारण की लीगल प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही UPI ने जरी पैसे ऍड केले तरी काही प्रॉब्लेम नाही. पे इनला पे आउटला काहीच इश्यू येत नाही. तुम्ही बिंदास्त करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला फंड दिसतो. हा आता US डॉलरमध्ये दिसतोय आणि साईडला केल्यानंतर रुपीज मध्ये फंड आपल्याला दिसतो. या ठिकाणी माझा फंड जो आहे 2,86,000चा फंड या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर तुमची इथं प्रोफाईल दिसते, त्याचा आयडी, युजर आयडी इथे दिसतो. ठीक आहे, आता आपल्याला हे बघायचं की हा प्लॅटफॉर्म यूज कसा करायचा आहे. तर सुरुवातीलाच आपण काय करूया, मार्केट्स वरती क्लिक केल्यानंतर काय असतं की या ठिकाणी तुमचे फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिसतात. सगळ्यात जास्त फेमस जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आहे BTC म्हणजे बिटकॉइन. ओके, बिटकॉइन पहिल्याच नंबरला तुम्हाला दिसतं. आणि हे 200x जे दिसतं ते लिव्हरेज आहे. म्हणजे तुम्ही जर ₹1 घेऊन आला तर तुम्हाला ₹200 ट्रेडिंग करायला हे देतात. मार्जिन खूप जास्त आहे, लिव्हरेज खूप जास्त तुम्हाला भेटतं, जे इंडियन मार्केटमध्ये भेटत नाही ते लिव्हरेज तुम्हाला इकडे भेटतं. ऑप्शन्स मध्ये पण खूप लिव्हरेज आहे. ओके, सो हे दिसलं पहिल्यांदा BTC, त्याच्यानंतर आहे ETH म्हणजे इथेरियम, त्याच्यानंतर सोलाना आणि भरपूर सारे कॉइन्स आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये डेल्टा एक्सचेंज मध्ये गोल्ड आणि सिल्वर सुद्धा ट्रेड करू शकतो. म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग आपण करायचो बघा, तेव्हा आपल्याला काय जास्ती आपण ट्रेड करायचो तर गोल्ड आणि सिल्वर आपण ट्रेड करायचो. तर त्या गोष्टी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये ट्रेड करता येतात, ते पण लीगल स्वरूपात. तर ते पण तुम्हाला मी दाखवून देतो की ते कसं ट्रेड करायचे. ओके, आता राईट नाव आपल्याला काय करायचे, चार्ट ओपन करायचे. चार्ट कसं ओपन करायचं हे तुम्हाला दाखवतो. मार्केट्स वरती इथं आपण आहे, फ्युचर्स वरती क्लिक करा. फ्युचर्स वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला चार्ट ओपन होतोय. इंडिकेटर्स वगैरे हाईड करून टाकतो माझे सगळे, म्हणजे तुम्हाला काय नको दिसायला, प्लेन चार्ट बघायला. ओके, सो या ठिकाणी आपला चार्ट ओपन झाला. हा चार्ट जो आहे तो बिटकॉइनचा आहे. BTCचा वरती बघा दिसतोय. 5 मिनिटाची ही टाइम फ्रेम आहे. तुम्ही टाइम फ्रेम इथं चेंज करू शकता. तुम्हाला हा चार्ट जर फुल स्क्रीन बघायची तर इथं टॅब आहे, इथं फुल स्क्रीन तुम्ही करू शकता, फुल स्क्रीन बघू शकता. 2-2 चार्ट ओपन करायचे तर लेआउट वरती क्लिक करा आणि तुम्ही 2 चार्ट 3 चार्ट असे काय मल्टिपल चार्ट तुम्ही एकाच ठिकाणी बघू शकता, एका स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, आता राईट साईडला जर तुम्ही बघितलं तर ऑर्डर विंडो आहे बघा इथे. ओके, लॉंग आणि शॉर्ट. आता शॉर्ट वरती दिसतंय, इथे लॉंग वरती क्लिक केलं. लॉंग म्हणजे काय, बाय, आणि शॉर्ट म्हणजे सेल. ओके, तर तुम्हाला आता BTC म्हणजे बिटकॉइन बाय करायचं आहे का, तर लॉंग वरती क्लिक करायला पाहिजे आणि तुम्ही इथं क्वांटिटी टाकू शकता. तर समजा इथं चांगलं सगळ्यात फीचर काय मित्रांनो माहितीये का, की एक बिटकॉइन म्हणजे 1000 लॉट असतात. ओके, एक बिटकॉइन म्हणजे 1000 लॉट. एक बिटकॉइन जरी ट्रेड केला तरी चालतंय, तुम्ही एक लॉट ट्रेड केला तरी चालतं, तुम्ही खूप कमी पैशांमध्ये ट्रेड करू शकता. ही चांगली, सगळ्यात जास्त फॅसिलिटी चांगली आहे. एक लॉट फक्त बाय करायचे. तर मी एक वरती क्लिक केलं तर मला किती रुपये लागतात बघा या ठिकाणी, 0.72 USD. आता 0.72 USD म्हणजे तुम्ही असं पकडा की ₹85 पेक्षा कमी, म्हणजे ₹70च्या आसपास फक्त तुम्हाला लागतात एक लॉट बाय करण्यासाठी. ₹70 जर लागत असतील तर तुम्हाला माहिती प्रॉफिट पण त्याच हिशोबाने होणार. ₹2, ₹3, ₹4 जास्ती प्रॉफिट होणार नाही, जास्ती लॉसेस पण होणार नाही. पण सिंपल गोष्ट मित्रांनो ही आहे, खूप जास्ती महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कमी पैशांमध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता. ऑप्शन्स ट्रेडिंग सुद्धा तुम्ही कमी पैशामध्ये करू शकता. आता समजा मला 1000 लॉट जर मी या ठिकाणी केले
तर ते 1000 लॉट म्हणजे एक बिटकॉइन, जो की इथं दिसतोय बघा, 1 BTC. एक BTC ट्रेड करायला पैसे लागतात मला $724. $724 जर म्हणलं तर $724 म्हणजे ऑलमोस्ट ₹60,000 आसपास मला पैसे लागतात एक बिटकॉइन ट्रेड करण्यासाठी. समजा तुम्ही 10 लॉट फक्त ट्रेड केले तर तुम्हाला लागतात किती? $7. म्हणजे तुम्हाला ₹500-600 मध्ये सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करू शकतात. इव्हन ₹100 सुद्धा तुम्ही इकडे ट्रेडिंग करू शकता. तुम्ही खूप कमी पैशांमध्ये इकडे ट्रेडिंग करू शकता. ओके, याप्रमाणे तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात. जर तुम्हाला सेल वाटते की मार्केट खाली जाईल तर तुम्ही शॉर्ट वरती क्लिक करून इकडे प्लेस करू शकता ऑर्डर. इकडे तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस एकत्र लावू शकता. समजा फॉर एक्झाम्पल मला इथे एंट्री घ्यायची, पण मला हे समजत नाही की माझा स्टॉप लॉस नक्की येईल किती. ओके, काय करायचं सिंपल मी सांगतो. प्राइजेस वगैरे टाकून घ्यायच्या किंवा लाईन मार्क करून घ्यायची. मी तुम्हाला दाखवण्यासाठी लाईन मार्क करतो. मी इथं समजा ही माझी बाईंग प्राइस आहे, ओके, ही वाली, आणि मला स्टॉप लॉस इथं लावायचा आहे. तर मी किती लॉट बाय केले पाहिजेत हे मला चेक करायचे. हे माझं स्टॉप लॉस आहे. टार्गेट ओपन असू दे किंवा टार्गेट तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकतात. सो मला इथं बाय करायचे. मी लिमिट वरती गेलो आणि ऍट TPSL वरती बघा, इथं तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकतात. सो इथं लिमिट वरती जायचं आहे, लिमिट वरती, आणि प्राइस टाकायची. इथे प्राइस आपण टाकून घेऊया. जी लाईन आहे ना, 64,728 ला मला बाय करायचे. 64,728 ला मला बाय करायचे. ठीक आहे. किती लॉट मला बाय करायचे? समजा मला 10 लॉट बाय करायचे, जे की मला 600, 500, 600 रुपये लागतात. ठीक आहे. आता माझा स्टॉप लॉस जर गेला तर किती रुपये माझे जातील? 64,589. 64,589 असं जर टाकलं तर तुम्हाला इथे दिसतंय की तुमचा लॉस किती होऊ शकतो. तुमचा लॉस जवळजवळ $1.39 होऊ शकतो. म्हणजे $1.50 पकडून चला. ₹120 आसपास तुमचा लॉस होऊ शकतो. एवढा कमी तुमचा लॉस होणार आहे. आणि जर प्रॉफिट्स तुम्हाला सेट करायचे, समजा आता माझं बाईंग कितीला आहे? 64,700 आणि मला 65,700, 1000 पॉईंट माझं टार्गेट आहे. तर मला या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतात $9. ओके, म्हणजे तुम्ही एक प्रकारे असं समजा की कमी मार्जिनमध्ये तुम्हाला जास्त ट्रेड करायला भेटतं. रिस्क पण तेवढीच आहे, पण रिवॉर्ड पण तेवढा तुम्हाला भेटू शकतो. याप्रमाणे आहे. तुम्ही याप्रमाणे सेट ब्रॅकेट करून लॉंगची ऑर्डर प्लेस करू शकतात. तुमची ऑर्डर प्लेस होणार. ओके, या ठिकाणी तुम्हाला मी ऑर्डर पण प्लेस करून दाखवतो. नोटवर स्टॉप लॉस पण लावून दाखवतो की स्टॉप लॉस कसा लावायचा वगैरे. झाली ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगायची की वरती जो फंड असतो आपला, फंडच्या बाजूला बघा इथं दिसतंय अकाउंट मार्जिन. तर मार्जिन जो मोड आहे ना, या ठिकाणी बघा माझा मार्जिन मोड पोर्टफोलिओ आहे. पोर्टफोलिओचं मिनिंग काय असतं आणि मार्जिन मोड कुठला ठेवायला पाहिजे? क्रॉस ठेवायला पाहिजे, आयसोलेटेड ठेवायला पाहिजे का पोर्टफोलिओ ठेवायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतो. आता हे बघा, आयसोलेटेडचं मिनिंग काय असतं? समजा आता माझा जर फंड, माझ्या अकाउंटला आता माझा फंड दिसतो. आता माझ्या अकाउंटवरती किती फंड आहे? $3,000 आहे, $3,300 आहे. ओके, आणि मला ह्या ऑर्डरला म्हणजे 10 लॉट बाय करायला $7 मार्जिन लागतंय. आणि समजा मार्केटमध्ये एकदम सडन फॉल आला किंवा काय आलं, तर ते काय कन्सिडर करतं? ते $3,000 कन्सिडर करत नाही. आयसोलेटेड मार्जिन जर मोड सिलेक्ट केला तर. ओके, आयसोलेटेड करायचं तुम्ही. ॲज अ बिगिनर तुम्ही आयसोलेटेड यूज करायला पाहिजे. मग मला समजा $7, $8 मार्जिन लागले. $8 पेक्षा जास्ती लॉस ते घेऊन देणार नाही. म्हणजे $6 ते स्वतःच प्राइस एक्झिक्यूट करणार. मार्केट समजा तुमच्या अगेन्स्ट गेलं आणि तुमचं मार्जिन फक्त यूज झाले $8. $8 पेक्षा जास्ती लॉस ते होऊन देणार नाहीत. म्हणजे काय होणार? समजा $6-7 ला लॉस जर गेला, तुमची पोझिशन जे ते ऑटो स्क्युअर ऑफ होणार. त्याला बोलतात लिक्विडेशन प्राइस. ओके, तुमची प्रत्येक ऑर्डरची एक लिक्विडेशन प्राइस असते. लिक्विडेशन प्राइस म्हणजे काय? की तुमच्या फंड जेवढा यूज झालाय, जेवढा युटिलाइज फंड आहे, त्याच्यापेक्षा जास्ती लॉस होऊन न देणं, ती जी प्राइस असते त्याला बोलतात लिक्विडेशन प्राइस. तुमची पोझिशन ऑटोमॅटिक स्क्युअर ऑफ होणं, त्याला लिक्विडेट होणं असं बोलतात. ओके, जर नेक्स्ट टाइम तुम्ही कोणाच्या तोंडून ऐकलं की लिक्विडेशन प्राइस किंवा लिक्विडेट झाली माझी पोझिशन, लिक्विडेट झाली म्हणजे काय? तर ऑटो स्क्युअर ऑफ झाली. म्हणजे जे मार्जिन यूज झालं होतं, या केसमध्ये $8 मार्जिन यूज झालं होतं, तर $6 लॉस झाल्यानंतर त्यांनी ऑटोमॅटिक पोझिशन स्क्युअर ऑफ केली. कोणी केली? डेल्टा एक्सचेंजने केली किंवा जेव्हा पण प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करता त्यांनी केली, आणि ह्याला बोलतात लिक्विडेट झाली पोझिशन. ठीक आहे, सो याप्रमाणे आहे. म्हणजे आयसोलेटेड मार्जिन काय यूज करायचं? तुमचा फंड जर मोठा असेल तर भीती राहत नाही मनामध्ये की बाबा माझ्या फंडला काही धोका नाही. जेवढं मार्जिन यूज झालंय तेवढाच लॉस होणार तुमचा, किंवा त्याच्यापेक्षा कमीच लॉस तुमचा होणार. आणि जर तुम्ही पोर्टफोलिओ मार्जिन कधी यूज करू शकता? जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग करताय त्या ठिकाणी तुम्ही पोर्टफोलिओ मार्जिन यूज केलं पाहिजे, कारण की तिकडे आपण स्टॉप लॉस मेंटेन करत असतो. इकडे सुद्धा तीच गोष्ट आहे मित्रांनो. हे बघा, $8 माझी मार्जिन जर यूज केलंय तर काय $8 लॉस व्हायची वाट बघायची नाहीये. $8 जर माझं मार्जिन यूज झालंय तर $8 लॉस व्हायची वाट बघायची गरज नाहीये. स्टॉप लॉस तुम्ही देऊ शकता.
शकतात, $1 $2 मध्ये तुम्ही निघू शकतात. पण जर तुम्ही स्टॉप लॉस नाही दिला तर ते $8 पेक्षा जास्ती लॉस होऊन देत नाहीत. कधी कधी असं होतं बघा भरपूर वेळा की स्टॉप लॉस देणं राहून जातं. त्या केसमध्ये तुमची रिस्क फक्त $8 आहे हे लक्षात ठेवा. म्हणून आयसोलेटेड मार्जिन मोड खूप उपयुक्त आहे किंवा खूप युजफुल आहे. ओके. सेकंड की बाबा क्रॉस मार्जिन मोड. क्रॉस मार्जिन म्हणजे हायब्रिड आहे एक प्रकारे, आयसोलेटेड आणि पोर्टफोलिओचं मिक्सचर आहे. तर क्रॉस न यूज करता तुम्ही आयसोलेटेड यूज करा आणि जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग करता, हेजिंग करता, त्या ठिकाणी तुम्ही पोर्टफोलिओ मार्जिन मोड यूज करू शकता. हे खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, ही गोष्ट समजली. आता तुम्हाला मी सांगतो की वॉच लिस्ट कशी बनवायची. ओके, मार्केट्स वरती क्लिक करा किंवा फ्युचर्स वरती क्लिक केलं जरी, आणि जर तुम्हाला एखादे बाबा इन्स्ट्रुमेंट सर्च करायचे तर इथे बीटीसी वरती क्लिक करा आणि सर्च करा. आता मी तुम्हाला गोल्डचा चार्ट ओपन करून दाखवतो. म्हणजे जे आपण एक्झेयू USD आपण जे ट्रेड करतो ना फॉरेक्स मध्ये, त्याला इकडे नाव आहे पॅक्स जी. ओके, PAX पॅक्स. ऑटोमॅटिकली आलं बघा, आलं. ह्याच्यावरती क्लिक करा. आल्यानंतर काय करायचं, इथं जो स्टार आहे ना ह्याच्यावरती स्टार जर तुम्ही क्लिक केलं ना तर हे वॉच लिस्टला जातं, म्हणजे सेव्ह होऊन जातं. जर तुम्ही वॉच लिस्ट एकदा बनवली की तुम्हाला एव्हरी टाइम हे सर्च करायची गरज नाही, वॉच लिस्ट मध्ये तुम्हाला हे दिसून जाईल. तुम्ही या ठिकाणी पॅक्स जी केलं आणि ह्याला एक प्रकारे काय केलं, स्टार केलं, म्हणजे वॉच लिस्टला ऍड करून ठेवला. हा चार्ट आहे आता पॅक्स जीचा जो आपण बघतोय. ओके, आणि सॅटर्डे संडे सुद्धा हे मार्केट चालू असतं. जसं की फॉरेक्स मध्ये आपण बघतो, फॉरेक्स मध्ये काय असतं की फॉरेक्स मध्ये आपल्याला सॅटर्डे संडे ट्रेड नाही करतात गोल्ड मध्ये, पण इकडे करता येतं. ओके, जेव्हा पण तुम्ही गोल्ड ट्रेड करता की नाही तेव्हा तुम्हाला मार्जिन मोड जो आहे तो आयसोलेटेड ठेवावा लागतो, जे की इथं मला वॉर्निंग आलेलं आहे. ओके, म्हणून आयसोलेटेड मार्जिन मोड ठेवून तुम्ही गोल्ड ट्रेड करू शकता. ठीक आहे. आता सिल्वर सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता. त्याचं नाव काय आहे हे बघा, हे SLV असं सर्च करा आणि हे जे येतंय त्याला स्टार करून ठेवा. म्हणजे काय झालं, तुमची वॉच लिस्ट तयार होतीये. ठीक आहे. आता मी तुम्हाला माझी वॉच लिस्ट दाखवतो. ओके, इथं मार्केट्स वरती आपण क्लिक करू आणि वॉच लिस्ट वरती क्लिक करा. वॉच लिस्टला ऍड केल्यानंतर हे बघा माझी वॉच लिस्ट बनलेली आहे. बीटीसी वरती मी स्टार केलंय, पॅक्स जी म्हणजे गोल्ड वरती स्टार केलंय, त्याच्यानंतर सिल्वर वरती स्टार केलंय. मित्रांनो, फी जी आहे ना ती खूपच कमी ह्यांनी केली. पहिली फी खूप जास्ती होती, आता 0.01% फी आहे फक्त. तर त्याच्यामुळे ज्यांना अकाउंट्स ओपन करायचे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये अकाउंट ओपन करून घ्या आणि आपलं जे ऑटोमेशन आहे, सिग्नल्स येतात आपले ऑटोमॅटिकली, त्या VIP ग्रुपमध्ये तुम्ही ऍड होऊ शकतात. तिथे तुम्हाला सिग्नल सुद्धा बघायला भेटतील, जे की फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला असेल, जर अकाउंट आपल्या अंडर असेल तर. ठीक आहे, ही कंडिशन आहे. आणि अकाउंट ओपन केल्यानंतर माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचा ID पाठवा, मी तुम्हाला ऍड करतो. ठीक आहे. सो याप्रमाणे आपण वॉच लिस्ट क्रिएट केली. फ्युचर्स वरती क्लिक करून आपण चार्ट्स बघू शकतो. इंडिकेटर्स ऍड करायचे असले तर इथं FX वरती क्लिक करू शकतो. इंडिकेटर कुठला ऍड करू शकतो. एकदम बेसिक गोष्टी नाही सांगत मी, कारण की ते तुम्हाला माहिती आहे. स्टॉप लॉस कसा लावायचा, टार्गेट कसं लावायचं, ह्या गोष्टी आणि मार्जिन मोड खूप जास्त महत्वाचं, ते सांगणं खूप महत्वाचं होतं तुमच्यासाठी. हे झालं. ओके, आता मी तुम्हाला पुढची गोष्ट हे सांगतो की ऑर्डर एखादी प्लेस करून बघूया आपण. या ठिकाणी मी काय करतो, BTC बाय करून दाखवतो तुम्हाला. आपण काय करूया, एक्झाम्पलसाठी 1 लॉट किंवा 10 लॉट करूया. एकच लॉट करून बघू किंवा 10 लॉट करू. 1 मिनिट. ओके, 10 लॉट आपण लॉंग करूया. ठीक आहे, लॉंग केलं. इथं मी प्लेस ऑर्डर केली. आता प्लेस ऑर्डर झाल्यानंतर बघा इथं चार्ट्स वरती तुम्हाला SL आणि TPचा ऑप्शन येतो, म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉपचा ऑप्शन आहे. तुम्ही मॅन्युअली सुद्धा इथं बघा, जेव्हा खाली जाता पोझिशन वरती तेव्हा इथं TP आणि SLचा ऑप्शन असतो, TP SLचा. ऍड वरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकता. टेक प्रॉफिट म्हणजे टार्गेट आणि स्टॉप लॉस ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे. स्टॉप लॉस इथे लावू शकता तुम्ही. ठीक आहे, याप्रमाणे तुम्ही लावू शकता. तर मार्केट आणि लिमिट ऑर्डर पण यूज करू शकता किंवा मार्केट ऑर्डर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण मी काय करतो, तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉपचा ऑप्शन पहिला करून दाखवतो. ड्रॅग अँड ड्रॉप कसं केलं जातं, तर मला SL लावायचे. SL मला या स्विंगच्या खाली लावायचं आहे. ओके, तर मी SL ला असं पकडणार आणि खाली खेचणार आणि ह्याच्या खाली मी लावणार. ठीक आहे, झालं. सोडून द्यायचं. सोडून दिल्यानंतर माझा इथं स्टॉप लॉस लागला. कितीचा स्टॉप लॉस लागला, 1.18 USD, म्हणजे मला $1 लॉस या ठिकाणी होऊ शकतो. माझं टार्गेट मी सेट करतो आता. TP ला इथं पकडायचं. TP म्हणजे टेक प्रॉफिट. TP ला पकडायचं, असं वरती खेचायचं आणि या स्विंगच्या वरती मी टार्गेट सेट करतो. ठीक आहे. सो या ठिकाणी मला टार्गेट होऊ शकतं, म्हणजे प्रॉफिट भेटू शकतं $2.68 आणि माझा स्टॉप लॉस आहे $1.18. हे फीचर तुम्ही मोबाईलमध्ये पण यूज करू शकता. चार्टवरती तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉपचा ऑप्शन असतो. तरी पण नाही समजलं तर तुम्ही मॅन्युअली सुद्धा टाकू शकता. ठीक आहे, याप्रमाणे आता मी हे कॅन्सल करतो, हे पण कॅन्सल करतो आणि मी तुम्हाला मॅन्युअली टाकून दाखवतो. ओके, खाली येऊया पोझिशन मध्ये. इथं पोझिशन असते खाली आणि TP आणि SL वरती क्लिक करा आणि टेक प्रॉफिट वरती माझी एंट्री कितीला आहे, 64,700 ना, 65,700 माझं टार्गेट आहे. तर मला किती प्रॉफिट होणार इथे दिसतंय, $10 मला प्रॉफिट होऊ शकतं जर 65,700 ला मार्केट गेलं तर, आणि 64,700 ला चाललंय तर 64,000चा माझा SL आहे. तर माझा $60 नुकसान होऊ शकतं आणि $10 मला प्रॉफिट होऊ शकतं. कन्फर्म वरती क्लिक केलं की माझ्या दोन्ही ऑर्डर इथं TP आणि SL लागलेले आहेत. ओके, या ठिकाणी तुम्हाला
दिसतंय. सो याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता ऑर्डर आपली झाली. आता मला ही समजा पोझिशन ही क्लोज करायची. पोझिशन क्लोज करायची असेल तर इथं पूर्णपणे क्लोजचा ऑप्शन आहे. ठीक आहे. आता ही झालं बेसिक ट्रेड, एकदम बेसिक ट्रेड झाला. आता स्ट्रॅटेजी बिल्ड कशी करायची ते पण मी तुम्हाला थोडक्यात शिकवतो. आता हे बघा, मार्केट्स, फ्युचर्स, नंतर ऑप्शन्स वरती क्लिक करा. ऑप्शन्स वरती क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन चेन ओपन झाली आहे. ऑप्शन चेन ओपन झाली कशाची, तर बीटीसीची. इथे दिसतंय बीटीसी, बिटकॉइनची ऑप्शन चेन ओपन झाली आणि ह्याची एक्सपायरी डेली असते. दररोज 5:30 वाजता ह्याचे कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होत असतात. मग आता ही जे एक्सपायरी आहे म्हणजे 19 जुलैची जी एक्सपायरी आहे तिला संपायला 5 तास 45 मिनिटं बाकी दिसत आहेत. ओके. आणि ह्या मधल्या स्ट्राईक्स आहेत ज्या की तुम्हाला माहिती पाहिजेत. जर तुम्हाला बेसिक ऑप्शनचं माहिती नसेल तर ते पहिले लर्न करून घ्या, कारण की हे थोडंसं ऍडव्हान्स आहे. ओके. ठीक आहे. ह्या मिडल स्ट्राईक्स असतात 64,600, 64,800, 65, 65, 200, 200चा गॅप तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो. हे बघा, लिक्विडिटी खूप जास्त मॅटर करते. आता जो फायनली आपला पॉईंट येतो लिक्विडिटीचा तो बघून घ्या, कारण की लिक्विडिटी खूप महत्वाची असते. नाहीतर तुम्हाला फुकटचा लॉस होऊ शकतो जर तुम्हाला लिक्विडिटी माहिती नाही. सो लिक्विडिटी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. लिक्विडिटी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. व्यवस्थित आता समजून घ्या. ओके. 64,600 ही माझी स्ट्राईक आहे आणि डावीकडे जी माझी बाजू दिसते डावीकडची ते कॉल्स ऑप्शन, सगळे कॉल ऑप्शन आहेत. ओके. आणि उजवीकडचे जे आहेत ते पुट ऑप्शन आहेत. इकडे पुट आणि इकडे कॉल. ठीक आहे. समजा मला 64,600चा कॉल बाय करायचा तर त्याची प्राइस चालली बघा या ठिकाणी दिसते 195, 197च्या आसपास काय ते दिसते. मार्क प्राइस बघायची. ओके. मार्क प्राइस 195च्या आसपास चालली आहे. जसं आपण इंडियन मार्केटमध्ये मार्केट डेप्थ बघायचो की नाही, सेम तशीच गोष्ट इथे दिसते बघा ऑर्डर बुक मध्ये. तर ह्याच्यामध्ये गॅप बघायचा कमी आहे का जास्ती आहे. ओके. तर गॅप व्यवस्थित बघितला जातो. तर इथे गॅप नीट बघून घ्या. 197 आणि 201 म्हणजे ह्याच्यामध्ये गॅप $4चा गॅप आहे. आता $4चा गॅप म्हणजे खूप कमी आहे, म्हणजे लिक्विडिटी खूप चांगली आहे असं म्हणतो. कारण की जर तुम्ही बाकीचे प्लॅटफॉर्म जर बघितलेत ना तर त्याच्यामध्ये 20-20, $30-30 डॉलरचा गॅप असतो. जर तुम्ही गॅप जेवढा जास्ती तेवढा तुम्हाला फुकटचा लॉस होणार. म्हणजे समजा बाय चान्स, आता एक सिंपल सांगतो, मला समजा बाय करायचंय. जेव्हा मला बाय करायचे की नाही तेव्हा आपण कोणाची ऑर्डर घेत असतो तर आपण सेलरची ऑर्डर घेत असतो. तर सेलर कितीला उभा आहे आता समजा फॉर एक्झाम्पल आता गॅप बघा किती 195 आणि 199 म्हणजे $4चा गॅप आहे. असा हा प्राइस चेंज होईल तसा गॅप तसाच राहतो, फक्त प्राइस चेंज होत राहते. गॅप तेवढाच राहणार. ओके. सो परत एकदा गॅप बघा आता 200 आणि 204 म्हणजे $4चा गॅप आहे. जेव्हा मला बाय करायची की नाही तर मला ही प्राइस भेटणार 204. म्हणजे प्राइस किती का चालणार पण सेलर ज्या प्राइसला अवेलेबल आहे ती प्राइस मला घ्यावी लागते. म्हणजे जर मी एंट्री घेतली आता राईट नाव, जर एक बिटकॉइन मी बाय करतोय तर मला राईट नाव जागेवरती $4चा लॉस होणार. जर मी आता राईट नाव बाय केलं ना तर मला जागेवरती $4चा लॉस होणार आणि सेल जरी केलं तरी $4चाच लॉस होणार, कारण की गॅप $4चा आहे. समजून घ्या, जेवढा गॅप तेवढा लॉस तुम्हाला जागेवरती होणार आहे. म्हणून जेवढा गॅप कमी तेवढा खूप जास्त महत्वाचा. आणि हा जो गॅप आहे त्याला बोलतात लिक्विडिटी. म्हणून लिक्विडिटी असणं खूप जास्त महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला काही स्ट्राईक्स दाखवतो ज्याच्यामध्ये गॅप बघा जास्ती असेल. जसं की इथं ह्या प्राइस मध्ये बघा 1714, 1734 म्हणजे कितीचा गॅप आहे, 20चा गॅप आहे. मी म्हणतो एवढ्या मोठ्या स्ट्राईकला पण चांगलीच लिक्विडिटी अवेलेबल आहे डेल्टावरती. दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला तुम्हाला हे बघायला भेटणार नाही. ओके. $20चा लॉस तुम्हाला होणार जर तुम्ही हा ऑप्शन बाय करताय तर किंवा सेल करताय तर. ओके. अजून एखादी स्ट्राईक बघूया. ही वाली स्ट्राईक 85-88 $3चा तुम्हाला लॉस होणार. आणि $3 म्हणजे ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो एक रेंज पकडा, $5 ते $8, $9, $10 ठीक आहे. ह्याच्यापेक्षा जास्ती जर गॅप असेल $15, $20 तर तो ट्रेड अवॉइड करायचा, ट्रेड करायचाच नाही. नाहीतर तुम्हाला फुकटचा लॉस होऊ शकतो. मी अगेन अँड अगेन सांगतो. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा ह्या साईडला कॉल्स आहेत, ह्या साईडला पुट्स आहेत. आता मला कॉल आणि पुट दोन्ही पण एकत्र बाय करायचे. समजा मला स्ट्रॅटेजी बनवायची तर कशी बनवायची, वरती एक बटन आहे स्ट्रॅटेजी बिल्डर नावाचं, याच्यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी समजा मला 64,800चे कॉल आणि पुट बाय करायचे तर मी या ठिकाणी काय करणार, इथं बाय करणार. मी काय केलं, इथं बाय केला. ओके. कॉल बाय केला. इकडे पुट जो आहे त्याच्यावरती पण बाय क्लिक केलं. बाय क्लिक केल्यानंतर इथं मला पे ऑफ ग्राफ दिसतोय आणि इथं तुम्ही लॉट्स चेंज करू शकता की किती लॉट्स तुम्हाला करायचे. तर मला 10 लॉट्स करायचे समजा फॉर एक्झाम्पल 10 लॉट मी केले. 10 लॉट झाले. आता मला इकडे बाबा कॉलमध्ये 10 लॉट करायचे पण पुटमध्ये 5च करायचे, ते पण तुम्ही करू शकता या ठिकाणी. किंवा तुम्हाला लिमिट प्राइस करायचे किंवा मार्केट करायचे हे सगळं तुम्ही इथं चेंज करू शकतात. ठीक आहे. थोडं खाली घेऊया. ह्याला बोलतात पे ऑफ ग्राफ, म्हणजे किती लॉस होणार आहे, किती काय होणार आहे सगळं दिसतं याच्यामध्ये. माझा मॅक्स लॉस जो होऊ शकतो तो होऊ शकतो $2.44 आणि माझं मॅक्स प्रॉफिट अनलिमिटेड आहे, कारण की जर मुवमेंट आली तर प्रीमियम कितीही वाढू शकतो. तर मला मॅक्स प्रॉफिट अनलिमिटेड होऊ शकतं. या ठिकाणी हे स्ट्रॅटेजी बिल्डरचा यूज करायचा. आणि तुम्हाला प्लेस ऑर्डर जर एकत्र करायचं असलं तर प्लेस ऑर्डरवरती क्लिक करून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. ठीक आहे. आता मी स्ट्रॅटेजी बिल्डर हटवतो. स्ट्रॅटेजी बिल्डर मला नाही यूज करायचा आता राईट नाव. ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही ऑप्शन चेन यूज करू शकतात. तुम्ही आता राईट नाव बिटकॉइन मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करू शकता आणि इथेरियम मध्ये ट्रेड करू शकता. इथं वरती दिसतंय बघा इथेरियम मध्ये ट्रेड करू
शकता किंवा BTC मध्ये ट्रेड करू शकता. याप्रमाणे 2 मध्ये ट्रेड करू शकतात. गोल्ड जे आहे त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स ट्रेडिंग अवेलेबल होणार आहे. काही 10-15 दिवसांमध्ये चालू होऊन जाईल वाटतं. ठीक आहे. आणि समजा आता फॉर एक्झाम्पल मला 64,600 चा जो कॉल आहे ₹200 ह्याचा चार्ट ओपन करायचा आहे. तर ह्याच्यावरती असं क्लिक करायचं आणि इथं बघा दिसतंय का? कॉल ऑप्शन 64,600 इथं दिसतो. त्याची जो ऑर्डर बुक दिसते ना इथं. तर काय करायचंय असं क्लिक झालं ना, इथं जर ऑर्डर बुक दिसली तर इथं चार्ट वरती क्लिक करायचं ऑप्शन चेनच्या बाजूला. असं क्लिक केल्यानंतर त्याचा चार्ट ओपन होतो. या ठिकाणी त्याची प्राइस दिसते बघा. तो या ठिकाणी आपण जो कॉल ऑप्शन आहे त्याचा चार्ट या ठिकाणी बघतो. म्हणजे जर तुम्हाला बाबा स्ट्राईक बघून म्हणजे तो कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन बघून ट्रेड करायचा असेल, तुम्ही ते ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. याप्रमाणे होतं मित्रांनो. आय होप की तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आता मोबाईल प्लॅटफॉर्ममध्ये काही डिफरंट गोष्टी आहेत, ज्यात तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना मोबाईल प्लॅटफॉर्म पण दाखवतो कसं यूज करायचे वगैरे. पण राईट नाव एवढं होतं. आता ही जी आपली ऑर्डर आहे ना, ह्याला आपण क्लोज करूया. ओके. सो आपल्याला आता या ठिकाणी बघा $0.27 प्रॉफिट आहे. म्हणजे रुपीज मध्ये इथं बघायचं असेल तर रुपीज मध्ये ₹23 आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट चाललंय. ओके. शेअर बटनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी दिसतं की आपली प्राइस काय होती, ट्रेड काय होता, PNL रिपोर्ट एक प्रकारे. ओके. आपण हे क्लोज करून टाकू. ₹23 प्रॉफिटमध्ये आपण याला क्लोज केलं. ठीक आहे. आता क्लोज केल्यानंतर मित्रांनो बाकीच्या गोष्टी जर बघितल्या तर विड्रॉ कसे घ्यायचे हे पण मी तुम्हाला दाखवतो. इथे तुमचं जे वॉलेट आहे ह्याच्यावरती क्लिक करा आणि विड्रॉ वरती क्लिक करा. विड्रॉ वरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथं तुम्हाला बाबा किती घ्यायचे, माझ्या अकाउंटवरती 2,85,000 आहेत. तर तुम्ही ₹500, ₹1,000 किती मॅक्स मला घ्यायचे तर पूर्ण पैसे घ्यायचे आणि विड्रॉची रिक्वेस्ट अशी टाकायची. टाकल्यानंतर मित्रांनो 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या अकाउंटवरती पैसे येऊन जातात. ओके. आता मला फंड ऍड करायचे तर ऍड फंड्स वरती क्लिक करायचे. इथे ऍड फंड केल्यानंतर तुम्ही UPI ने 1 लाखापर्यंत अमाऊंट ऍड करू शकतात UPI ने. बरोबर तुमचंच बँक अकाउंट यूज करा, दुसऱ्या कोणाचं अकाउंट यूज करू नका आणि पेमेंट करा. ऑटोमॅटिकली पैसे तुमचे एक मला वाटतं 10-20 सेकंदामध्येच रिफ्लेक्ट होऊन जातात. याप्रमाणे तुमची पूर्ण प्रोसिजर आहे. जर तुम्हाला गोल्ड आणि सिल्वर ट्रेड करायचे तर वॉचलिस्ट बनवून ठेवा. एव्हरी टाइम बघायची, सर्च करायची गरज नाहीये. आणि आपण जे आता बिटकॉइन बघितलं ते कॉन्ट्रॅक्ट जे असतं ते फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतं. त्याचं नाव आहे परपेच्युअल. परपेच्युअल म्हणजे काय तर ह्याची कुठल्याही प्रकारची एक्सपायरी नसते. जेव्हा पण आपण बघा इंडियन मार्केटमध्ये एखादा फ्युचर ट्रेड करतो तर त्याची मंथली एक्सपायरी असते किंवा 3 महिन्याची एक्सपायरी असते किंवा कसं जे काय असेल ते. पण इकडे परपेच्युअल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तर ह्याची अनलिमिटेड एक्सपायरी असते. पण हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही FNO मध्ये ट्रेड करताना तुम्हाला 30% टॅक्स द्यावा नाही लागत. हे पहिलं समजून घ्या. आय होप की तुमचे सगळे बऱ्यापैकी डाऊट्स मी क्लिअर केले असावेत आणि तुम्हाला बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म समजला असावा. प्लॅटफॉर्म खूप सुंदर आहे, व्यवस्थित ट्रेड करता येतो आणि फीजचं टेन्शन घेऊ नका. कारण की हे बघा कसं असतं माहिती आहे का, फीज आपण जास्ती पे करतो डेल्टाला, पण त्याच्या अगेन्स्ट आपल्याला गोष्टी पण भरपूर साऱ्या भेटतात. आज तुम्हाला सांगतो इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करायला गेलो, ऑप्शन ट्रेडिंग करताय किंवा ऑप्शन सेलिंग करताय, 2-4 लाख रुपये लागतात. इकडे तुम्ही 5-10 हजार रुपयांनी करू शकतात. सो एक म्हणतात ना की ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी, तुम्ही कमी पैशामध्ये सुद्धा ट्रेड करू शकतात. ह्या गोष्टींचा फायदा तुम्ही घेऊ शकतात. ओके. याप्रमाणे होतं मित्रांनो. आय होप की तुम्हाला व्यवस्थित सगळा व्हिडिओ समजला असेल. जर काय अजून डाऊट्स असले की बाबा जर काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या मला कमेंटमध्ये सांगा. मी कमेंटमध्ये आन्सर देतो किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही गोष्टी राहिल्या असतील त्या कव्हर करता येतील. ओके. चला बाय बाय. जय महाराष्ट्र.